बीड जिले से एक दिल दहला देने वाली घटना सामने आई है। 2 सितंबर 2025 की सुबह अंबा जोगाई के स्वाराती अस्पताल में कार्यरत महिला कर्मचारी की राज्य परिवहन महामंडल की बस के नीचे आकर मौके पर ही मौत हो गई। मृतका की पहचान विजयमाला सर्वदे उम्र 55 वर्ष के रूप में हुई, जो बीते 35 वर्षों से अस्पताल में कार्यरत थी। हादसा उस वक्त हुआ जब वो बस से उतर रही थी और चालक ने लापरवाही से बस आगे बढ़ा दी। परिजनों ने आरोप लगाया है कि चालक नशे की हालत में था और उसके खिलाफ कड़ी कार्रवाई की मांग की गई है। पुलिस ने मामला दर्ज कर लिया है और आगे की जांच जारी है। विजयमाला वाघमारे हे त्यांचं नाव होतं। गेली 35 वर्षापासून ते जिथे स्वामी विवेकानंद सेविका म्हणून काम करत होता आणि ते जून अपडाऊन करत असताना ड्रायव्हरच्या हलगर्जीपणामुळे त्यांना पुढे चाकाखाली मृत्यू झाला त्यांनी। हा अपघात कुठे झाला आहे? हा अपघात पाण्याची टाकी लातूर रोड मोरेवाडी ते उतरत असताना गाडीतून उतरत असताना त्यांनी ड्रायव्हरने गाडी चालू करून पुढे घेतली, ते अडकले गेले आणि त्या ड्रायव्हरच्या हलगर्जीपणामुळे त्यांचा मृत्यू झाला। नेमकं ते चाकाखाली आल्या होत्या की दरवाजात अडकल्या होत्या? चाकाखाली आल्या होत्या आणि ड्रायव्हर हा फारच हलगर्जीपणामुळे त्यांचा मृत्यू झाला। साधारण घरी येऊन किती वाजता बाहेर पडल्या होत्या? घरी येऊन त्यांनी ते 6 वाजता निघले होते आणि ते धारूर परळी ही गाडी बस होती आणि मला तिथले ड्रायव्हर ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला त्या ठिकाणचे जे रिक्षावाले होते ते नशेमध्ये होता असं मला त्या सदरच्या ड्रायव्हर हे जे आहेत का रिक्षावाले त्यांच्याकडून कळालं। जो बसचा ड्रायव्हर होता तो नशेमध्ये होता? हां, तर त्याचं तात्काळ त्याला ते हे करण्यात यावे, मेडिकल करण्यात यावे अशी ते आमची मागणी आहे। जोपर्यंत त्यावर गुन्हा दाखल मेडिकल त्या ड्रायव्हरचं होत नाही तोपर्यंत आम्ही परत हलविणार नाही अशी आमची हे आहे मागणी आहे। आपण कोण म्हणले? मी माझी ती मिळवणी होती, मी माणिक कांबळे केजलाच राहतो, केजवरून ते अपडाऊन करत असतो। विजयमाला सर्वदे 1995-96 पासून इथं हंगामी कर्मचारी म्हणून काम करत होत्या। माझी खुशी आहे आणि सकाळी रोजच्या प्रमाणे ती केजवर अंबाजोगाई ड्युटीसाठी येत असताना पर्यटकाकडे उतरली आणि उतरता वेळेस ती नेमकं बसवाल्याने काहीतरी बस पुढे घेतली आणि त्या झटक्याने तिथे साडे काहीतरी अडकली असणार बसमध्ये आणि ती खरचटत गेली गाडीसोबत आणि असं होऊन ती अपघात झाला आणि ती जागेवरच एक्सपायर झाली। मागणी आता ते ड्रायव्हर आणि कंडक्टर ह्या दोघांवर काही ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी बस एवढी आमची मागणी आहे। रोजच्या रुटीनप्रमाणे त्या केजून आंबेसाठी यासाठीला ड्युटीसाठी येत होत्या आणि पर्यटकवर बसमध्ये उतरले असताना ते अपघात झाला। मला वाटते सकाळी 6 वाजता तिथून केजून निघाले असतील ते आणि इथं 7:15 इथं ॲक्सिडेंट झालं इथं पर्यटकवर। 7 वाजता मला फोन आला भावाचा असं झालं म्हणून, मग मी लगेच माझ्या भावाला फोन केला, तो इथं असतो ना त्यासाठीला, मग तो लगेच इथं गेला की मग त्यांनी सांगितलं मला असं झालं म्हणून, मी लगेच आलो, मग इथं येऊन बघतो काय ते झालेलं